वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील स्थानिक सावरकर चौक येथे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते। शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, खरीप व रब्बी पिकाला हमीभाव, पीक कर्जासाठी दिरंगाई करणाऱ्या खाजगी व शासकीय बँकांवर शासकीय धोरणानुसार पीक कर्ज वाटप न करणाऱ्या सहकारी, खाजगी, राष्ट्रीयकृत बँकांवर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात यावी, तुषार सिंचन तसेच ठिबक सिंचनाचे 2 वर्षापासून रखडलेले अनुदान तुरंत देण्यात यावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी इत्यादी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। आंदोलनात उपाध्यक्ष आकाश मोहकर, अनंत गजबिये, अमोल उगले, सामाजिक कार्यकर्ते अभिजित जाधव, डॉक्टर मनोहर चव्हाण, युवा अध्यक्ष सतीश मालवे, तालुका प्रवक्ते पंकज इंगळे, प्रकाश लांडकर, अनिल गावंडे, स्वप्नील ठाकूर इत्यादी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्याप्रती शासनाने आस्था न दाखवल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। रास्ता रोको आंदोलनात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीरित्या पार पडेल। आंदोलन प्रसंगी संबंधित डिपार्टमेंट मार्फत पोलीस बंदोबस्त करण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वाशिममधून ज्ञानेश्वर वरघड यांची रिपोर्ट।